दादा खास साताऱ्याच्या जवळून आपल्याला भेटायला आले होते. त्यांचं तिथे बघायला जर गेलं तर एकंदरीत 5 आउटलेट आहेत, काही छोटे आहेत, काही मोठे आहेत. मग त्या संदर्भात त्यांना वेगवेगळ्या गोष्टींवरती प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हते त्यांचे. मग आपण म्हणलं की भेटून एकदा बोलल्यानंतर डिटेलमध्ये त्यांच्या सगळ्या गोष्टी आपण चेक केल्या आणि मग त्यामध्ये स्टाफचा एक इश्यू होता त्यांना की वारंवार सगळ्या आउटलेटला स्टाफचा त्रास होत होता. 8 वर्ष झालं ते ऑपरेट करतात पण ओळखीनीच स्टाफ सगळा येत होता, जे त्यामुळे कॉमन स्टाफ किंवा एकमेकांच्या ओळखीचा स्टाफ जास्त असल्यामुळे त्यांना ऑपरेट करताना खूप जास्त त्रास होत होता. मग त्या संदर्भात आपण त्यांना डिटेलमध्ये गाईड केलं की नवीन स्टाफ कसा हायर करायचा आणि त्याच्यावरती त्यांना सोल्युशन काढून दिले जेणेकरून त्यांना परत स्टाफिंगचा त्रास व्हायला नको. कारण वारंवार आता त्यांचे 5 आउटलेट ते अजून वाढवायलाही बघतात. मग त्या संदर्भात त्यांना कधीच स्टाफचा त्रास व्हायला नको असं आपण त्यांना काही सोल्युशन्स काढले. बाकी मग सगळ्या विषयांवरती चर्चा चालू झाली. हायवेला रेस्टॉरंट असल्यामुळे बिझनेस ग्रोथ कशा प्रकारे आपल्याला अजून करता येईल आणि त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे करता येईल आणि एकंदरीत स्टाफच्या ड्युटी टायमिंग त्यांचं पेमेंट कशा प्रकारे असलं पाहिजे किंवा त्यांचे जे छोटे मोठे खूप सारे प्रश्न होते कारण ते ऑपरेट करत असल्यामुळे त्यांच्याकडे प्रश्न खूप जास्त अवेलेबल होते. मग त्यांना ऑपरेटिंग करताना जो होणारा त्रास होता तो त्या पद्धतीत काय गोष्टी रेडी असल्या पाहिजे काय नसल्या पाहिजे अशा सगळ्या गोष्टींमध्ये डिटेलमध्ये आम्ही चर्चा केली आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.